सोलापूरच्या मोहोळ नगर परिषद निवडणुकीत भाजपनं प्रचाराचा धडाका लावलाय। भाजपनं घरोघरी जात प्रचार सुरू केलाय। माजी आमदार राजन पाटलांच्या नेतृत्वात भाजपा या ठिकाणी रिंगणात उतरली आहे। भाजपकडून शीतल क्षीरसागर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर भाजपचा प्रचार कसा सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। मोहोळ नगर परिषदेचा आता प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपा असू दे, ठाकरे गट असू दे, काँग्रेस असू दे, शिवसेनेच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणात प्रचार या ठिकाणी करण्यात येतोय। भाजपाची जर आपण परिस्थिती पाहिली तर होम टू होम या ठिकाणी प्रचार करताना दिसून येतोय। मोहोळ नगर परिषदेची जर आपण परिस्थिती पाहिली तर भाजपा विरुद्ध मित्र पक्षात असणारे अजित पवार गटाचं आव्हान या ठिकाणी मित्र पक्षाला असणार आहे आणि भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत शीतल क्षीरसागर या आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने होम टू होम प्रचार सुरू आहे? होम टू होम प्रचार करून आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार नगर परिषदचं पण बीजेपीचं आलं तर आपल्याला सगळे निधी मिळतील, आपल्याला सगळ्या योजना राबवून सगळं काही करता येईल। भाजपावर अनेक गुंडागर्दीचे आरोप लावण्यात आलेले होते। मोहोळचं जे राजकारण आहे राज्यात पोहोचलेलं होतं, आता काय परिस्थिती? आता गुंडागर्दीचं त्यांनी पुढचे विरोधक बोलत आहेत। तुम्हाला सांगतो, गुंडागर्दी वगैरे काही नाही, त्यांच्याकडे काही मुद्दा नसल्यामुळं विनाकारण काहीतरी इलेक्शन दुसऱ्या कुठल्या तर मुद्द्यावर डायव्हर्ट करत त्यांचा प्रयत्न आहे। परंतु जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आहे। त्यांनी केलेल्या फेक नेरेटिव्हच्या पाठीमागं जाणार नाही।